नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक वाटी तूर डाळपासनं असा काही कुटुंबियांसाठी पोटभरीचा पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे, जे की तुम्ही बघितल्यानंतर बनवल्याशिवाय राहणार सुद्धा नाही। आज जो आपण पदार्थ बनवतोय ना, तो रात्रीच्या जेवणामध्ये झटकन आणि पटकन तयार होतो, कमी वेळेत सुद्धा बनवून तयार होतो आणि खायला म्हणाल तर एकच नंबर लागतो। आता आपण नेमका पदार्थ कोणता बनवतोय ते जर जाणून घेण्यासाठी अजून देखील आपलं चॅनल सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि रेसिपीसाठी एक लाईक नक्कीच करून घ्या। सर्वात अगोदर जो पदार्थ बनवतोय त्याला मस्त असं सपक वरणाला फोडणी देऊन घ्यायची। वरणामध्ये जिरे मोहरी अजिबात घालायची नाही, फक्त मिरची तेलामध्ये आणि लसूण टाकून हे वरणाला छान असं फोडणी देऊन घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चांगली वरणाला खळखळून उकळी काढून घ्यायची। आता कणिक इकडे बाजूला साईडला मी घटबी नाही आणि पातळ बी नाही असं मीडियम कणिक मी मळून घेतली होती। चपाती जशी लाटतोय ना तशी या कणकेची चपाती तुम्हाला गोळ्याची लाटून घ्यायची आहे। जशी साधी चपाती लाटतोय त्याच पद्धतीने चपाती इथे मी न तेल लावता चपाती लाटून घेतली। आता तुम्ही शंकरपाळ्याचे जसे आकार बनवताय ना, या चपातीचे तसेच तुम्हाला आकार देऊन घ्यायचे आहे। आज जो मी तुम्हाला पदार्थ बनवून दाखवतीये एक वाटी तूर डाळपासून, ते तुम्हाला थोडक्यात समजला सुद्धा असेल। तर छान चपातीचे आकार सुद्धा मी देऊन घेतले होते शंकरपाळ्यासारखे आणि उकळत्या वरणामध्ये या चकोल्या मी सोडून सुद्धा घेतल्या आहेत। तर आमच्याकडे याला चकोल्या बोलतात, रात्रीच्या जेवणात झटकन आणि पटकन तयार होतात। तुमच्याकडे याला वरणातल्या चकोल्या बोलतात की वरणफळ बोलतात की चकोल्या बोलतात, मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तर एकदा हा पदार्थ नक्कीच बनवून खाऊ घाला। लहान मुलांकरता हा पदार्थ बनवत असाल तर आवर्जून मूग डाळीतला बनवा, खूप छान आवडीने खातील। आणि कसा वाटला पदार्थ नक्कीच कमेंट करा। धन्यवाद।